ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या आलो निज चरणा धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त काळी आणि प्राप्त वेळी गोदावरीच्या तीरावर या पवित्र स्थळी मौजे सारोळे थडी या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने याही वर्षी अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी करून यावर्षी आपला सप्ताहातील आजचा कीर्तनाचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची कीर्तनाचं कीर्तन पुष्प अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या चरणी किंबहुना महामाऊली वैष्णव साधकांचा मायबाप कैवल्याचा पुतळा योग्यांची माऊली अनाथाची माय महामाऊली वैष्णव ज्ञानोबरांच्या चरणी ग्रामदैवत बजरंग बलीच्या चरणी या धर्म मंडपामध्ये कीर्तनासाठी साथ देणारे आमचे मृदंगाचार्य असतील गायनाचार्य असतील भगवताचार्य असतील व्यासपीठ चालवणारे चार्य असतील पत्रकार असतील चित्रकार असतील तुम्ही सर्व बसलेले देव तुल्य पितृतुल्य या भाविक भक्तांच्या चरणी समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग 16व्या शतकामध्ये वैकुंठीचा त्याग करून मृत्यू लोकातील सामान्य जीवाला अज्ञानापासून दूर करून ज्ञानाच्या मार्गावर लावण्याकरता ज्यांनी मृत्यू लोकामध्ये येण्याचं ठरवलं ज्ञानाची ज्ञानिवंत वैराग्याची मूर्तिमंत देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून अभंगाच्या माध्यमातून महाराजांनी आपल्या जीवनामध्ये प्रयत्न आणि पराकाष्ठा ज्याच्या करता चालवली होती ती वेळ महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की धन्यादधीन धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिली तो महाराज म्हणतात ज्या जीवनामध्ये आजची वेळ धन्य आहे या वेळेचा काळ सुद्धा धन्य आहे कारण मी ज्या वेळेची वाट बघत होतो ज्या वेळेकरता अनंत प्रकारचे साधन करत होतो प्रयत्न करत होतो पराकाष्ठा करत होतो ती वेळ तो दिवस आज माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे आज मला माझ्या जीवनामध्ये संत भेट झालेली आहे महाराज संत भेट झाली मग काय केलं महाराज म्हणतात संताला
बघितल्याच्या नंतर, संताची भेट झाल्याच्या नंतर त्यांच्या पायाला मिठी मारली. काय केली? मिठी मारली. पायाला मिठी मारून काय होणार? तुकोबाराय म्हणतात, ज्यावेळेस मी संतांच्या पायाला मिठी मारली त्यावेळेस माझ्या जीवनातल्या संदेहाची गाठ ही सुटून गेली. संदेहाची सुटली गाठी आणि गाठ निघून गेल्यामुळं मी मोकळा झालो. पोटी शीतळ, मी मोकळा झालो. महाराज एवढंच का अजून काही परिणाम आहे? महाराज म्हणतात, त्या संत वचनाच्या प्रसादाने यच्चावत मानवी जीवनाला जे दुःखाचा त्रास सहन करावा लागतो, ज्या भवनदीचा त्रास सहन करावा लागतो, तो त्रास सुद्धा या संत वचनाने गेलेला आहे. आणि तीच भवनदी माझ्याकरता नौका झालेली आहे आणि तिला मला पलीकडच्या तीरावर आणलेला आहे. म्हणून आता जीवनामध्ये एवढा आनंद आहे, एवढं समाधान आहे. तो का म्हणे, मंगल आता कोण दाता याव. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. विठाला हा एवढा मोठा सप्ताह करायचा म्हटल्याच्या नंतर ग्रामस्थ मंडळीला अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागत असतं. काही काही गावामध्ये 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे, जास्तीत जास्त 1 तपापर्यंत कार्यक्रम चालतात. आता तुमच्या गावामध्ये किमान माझ्या माहितीप्रमाणे तरी 32-33 वर्षे झालीत. मी बघतो फक्त कोरोनामध्ये एखादा वर्ष बंद पडला असं केलता ना, कोरोनामध्ये सुद्धा नाही. आणि कोरोनाचाच परिणाम तुमच्या सप्त्यावर झालाय. कोरोना जर नसता आला ना तर हे माणसं कीर्तनाला आले नसते महाराज. 7-8 लोक राहायचे आणि 15-20 महिला राहायच्या. तर ते कोरोनाने दाखवून दिलं, जातो कीर्तनाला का घ्यायचं माप. देव काय आहे, परमार्थ काय आहे आणि आपलं कर्तव्य काय आहे हे त्या कोरोनाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. विठाला संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळी असेल. आता जुनेत आहेत आमचे राजेसारखे. राजाचं नशीब बघा ना किती थोर आहे. ते व्यासपीठाजवळ आले, लाईन गेली महाराज. विठाला लाईन घाबरली राजेला, पळाली ती राजेला पाहिल्यावर. मग बाकीच्यांनी सांगितलं तसे राजे नाहीत, ते परमार्थातले आहेत, ये इकडं. आली बिचारी. असो, विनोदाचा भाग सोडा. ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने आपण हा प्रयत्न करून, अतिशय प्रयत्नाची पराकाष्ठा करून, संघर्ष करून हा जो अखंड हरिनाम सप्ताह वार्षिक आहे, हा उत्सव आपल्या गावामध्ये आपण चालवता, त्याबद्दल सर्वांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद आहेत. कारण परमार्थ करण्याकरता युवकांची फार गरज असते महाराज, तरुणाची गरज असते. या तरुण मंडळी मला दिसायला लागली जर्किन मध्ये आलेले. काय रग, त्याला काय म्हणतात, रग म्हणतात त्याला. ती रगीत आलेली पोरं आहेत आणि असेच पोरं परमार्थात लागतात महाराज. तरणा नटे तरणा भाग्यवत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवत नटे हरी हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. ज्याला ऐकायला येतं, ज्याला पाहायला येतं, ज्याला व्यवस्थितशीर मांडी घालून बसता येतं, ज्याला हाताने टाळी वाजवता येते, ज्याला मुखाने भजन म्हणता येतं, हे सर्व इंद्रिय ज्याचे सक्षम आहेत, अशी तरुण मंडळी परमार्थामध्ये असली पाहिजे. आणि या ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यानं चालत असलेल्या सप्ताहामध्ये ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं आजच्या 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा ही माझ्याकडे दिलेली आहे. आता 10:05 झालेले आहेत. आपल्याला 40-45 मिनिटांमध्ये कीर्तन उरकायचं, कारण 9:15 9:17 आपला विनव भरायला होता
आणि कीर्तनाचं लोकांचं एक डोक्यामध्ये फिट झालेलं आहे. 11 वाजले म्हणजे कीर्तनाचा टाइम संपला. पण आम्ही तसं पकडत नाही. आम्ही 2 तास पकडतो बरोबर. विठाला साहेब पेरलेलं पेरून नुसतं भागत नसतं, त्याच्यावर राशण्या करावं लागत असतात. ते जर झाकून नाही टाकलं तर त्याला पाखरं खाऊन जाते. म्हणून 10-5 मिनिटं तुमचे मागे पुढे होऊ शकतात. त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो. विठाला अतिशय उत्तम प्रकारचे आमचे जरांगे महाराज असतील, हे गायक मंडळी, हे सगळे कोणाच्या संस्थेतले पोर आहेत? मी गावातलेच गावकरी त्यामुळे ते म्हणलं वळवळ कशा करतो. त्याच्या पोराचा काय दोष आहे महाराज? येथं वडील जे करती. आतापर्यंत असा कोणताच महाराज याला बोलला नसतो. त्या महाराजाला भेव पडतं पाकिटाचं. मी कालोरी धरून घेऊ शकतो. विठाला आणि त्या पोरायचा दुसरा एक चूक नाही राजे. कारण आजचं कीर्तन बरं का अशोकराव ठेवा आता 2 मिनिटं. अरे बापा इकडंच बोलवा त्याला मग. विठाला कीर्तन डबल सिंगल नाही, सप्त्यातलं तर आहेच. हा पण पाकिट सुद्धा डबल द्यावा लागेल. कारण 5वी त्यांच्या नातवाची. हा ते तिकडे करू आपण. विठाला विठाला सुंदर प्रकारचे गायक आहेत, वादक आहेत, विनेकरी महाराज आहेत, इकडून चोपदार आहेत. तर सगळ्याचेच नावं मला पाठ आहे. पण कीर्तन सांगायला आलो मी, तुमची नावं घ्यायला आलेलो नाही. कारण तुमचे नाव रोज दिवसातून 10-5 वेळेस घरी निघत येतच. कसे तुम्ही आहेत म्हणून, कोणत्या चालीचे खोडीचे. विठाला जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. तुकोबारायने आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या अनुभवाचा अनुवाद या अभंगाच्या माध्यमातून केलेला. तुकोबारायची भाषा आपण जर प्रत्येक वेळेस बघितली तर त्या भाषेचा अर्थ वेगळा असतो. आज जे तुकोबाराय बोलतात, आजच्या तुकोबारायच्या बोलण्याचा अर्थ आणि अगोदरच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या बोलण्याचा अर्थ जर आपण समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल की आज तुकोबाराय फार आनंदात आहे. आज तुकोबाराय अंतिम समाधानाला जाऊन पोहोचलेले आहेत आणि जगद्गुरु तुकोबारायच्या मनातली इच्छा पूर्ण झालेली आहे. ही भाषा जगद्गुरु तुकोबारायच्या शब्दातून बाहेर येते. परंतु याच्या अगोदर जर तुकोबारायचे आपण शब्द बघितले तर वेगळे होते. तुम्हाला व्यवहारातून सांगतो आणि परमार्थातून सुद्धा सांगतो. माळ घालण्याच्या अगोदर जो मुलगा असतो तो माळ घातल्यावर असतो का? त्यात बदल होतो. माळ घालण्याच्या अगोदर जो मुलगा असतो किंवा एखादा व्यक्ती असतो, तोच व्यक्ती माळ घातल्यावर तसा असतो का? नाही. कारण माळ घातल्यावर त्याला खोटं बोलता येत नाही. माळ घातल्यावर त्याला गावात भांडणं लावता येत नाही. माळ घातल्यावर त्याला धाब्यावर जाता येत. हा माळीचा परिणाम. जाऊ द्या, तुम्हाला हे उदाहरण योग्य वाटणार. आता मी महाराज आहे, असे बरेच महाराज इथे. इकडे आमचे व्यासपीठ चालक महाराज येतात तर मला सगळ्याचे नाव पाठ नाही. संजय महाराज शास्त्री. आता तुम्हाला योगीराज महाराज तुकाराम बाबापासून यात वारकरी संप्रदायाचे संस्कार लागलेले आहेत. कदम माऊली असतील, काशीनाथ बाबा असतील, रघुनाथ बाबा असतील, गणपत महाराज असतील आणि आमचे माऊली तर पेशलच द्यायले तुम्हाला भागवताचार्य. ज्यांचा काल आहे ते तुमच्या वटीतच टाकलेलं आहे त्याला. विठाला प्रत्येक महाराजाला फोन जात असतो. कधी? उन्हाळ्यात. महाराज आमच्या मुलाचं लग्न आहे, कसंही करा पण आशीर्वाद द्यायला या, तांदूळ टाकायला या. आता लय प्रेमाचं असतं, अनेक दिवसापासून प्रेम असतं. मग लग्नाला जातो माणूस,
आशीर्वाद दिला जातो, लग्न होतं, 2 वर्षांनी पुन्हा त्या गावात जाऊन मावशीच्या घरी चहा घ्यायला जाण्याची वेळ येते. ए पोराव बोलू नका, प्लीज बोलू नका. विठाला विठाला 2 वर्षाच्या नंतर जर आम्ही विचारलं, मावशी कसं काय चाललं, मुलाचं कसं काय, मुलगा आहे काय करतोय, कसं आहे आता, बरा आहे का, असं आहे का, त्या आईचा एकही शब्दाचं उत्तर बाहेर येत नाही. 10-5 शब्द झाल्याच्या नंतर म्हणती, महाराज तो आता पहिल्यासारखा राहिला. खरं आहे, पहिल्यासारखा राहिला नाही. काय बदल झाला त्याच्यात? हा, लग्नाचं चाललंय असंच होतं. तुम्हाला काय सांगावं, आमचा नवीन नवीन गावात जातो, तुमचे चेहरे पाठ येत मला, तुम्हाला काय काय येतं म्हणून. मला माहिती सगळं काय काय येतं इथं कोणाकोणाला, म्हणजे कोण कोणत्या क्षेत्रात प्रवीण आहे ह्या गावात हे मला चांगलं माहिती असल्यामुळं. पण नवीन गावात जेव्हा जातो आम्ही, पुढे बसतेत माणसं, मुंडी हरी देत अशी अशी. आम्हाला वरती याला ज्ञानेश्वरी पाठ, याला गाथा पाठ, याला रामायण पाठ, याला भागवत पाठ. कीर्तन झाल्यावर जर त्याला म्हणलं, बाबा हे अभ्यास तुमचा, ते दुसरा म्हणतो, महाराज ते बाहेर आहे. विठाला तसं करू नका. आपला विषय चालू आहे कीर्तन, आणि कीर्तन आपण पुढे घेऊन चाललो. आपल्याला अभंगापर्यंत जायचं आणि त्या अभंगाचा अर्थ आपल्या मतीप्रमाणे जसा सांगण्याचा प्रयत्न करायचा, तो तसाच असेल हे तर माझा अजिबात आग्रह नाही. प्रत्येकाचं मन आणि बुद्धी हे वेगळ्या प्रकारचा विचार प्रत्येक शब्दावर करू शकते, तो तसा राहिला नाही. तसं तुकोबाला जे बोलतात अगोदर, तुका म्हणे चिंतावा कोण भेटे सांगे, कोण भेटे सांगे, कोण भेटे तुका म्हणे कशाची? या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर संतांच्या भेटीची. अहो रात्र जगद्गुरु तुकोबाराच्या अंतःकरणामध्ये मला साधू कधी भेटतील, मला संत कधी भेटतील, मला संतांचं दर्शन कधी होईल, या अपेक्षेने तुकोबारा कोणी जरी भेटलं, पुसावेची हेच वाटी. जे भेटेल त्याला विचारायचे, होय माऊली भेटतील मला, होय नाथबाबा भेटतील मला. प्रत्येकाला हेच विचारायचे की मला संत कधी भेटतील, कारण संत भेटणं फार अवघड वस्तू आहे. जगात अशक्य गोष्ट शक्य करता येते, परंतु संत भेटत नाही. बहु अवघड आहे संत भेट. त्या भगवान परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधूची भेट होत नाही. साधू भेट सर्वात अवघड. तुम्हाला देव भेटल पण साधू भेटत. निळोबारात धरणे धरायला बसले. धरणे बघून अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा खाली आला. ज्या ठिकाणी निळोबार आहे, धरणे धरून बसलेल्या त्या ठिकाणी भगवान परमात्मा समोर गेला. निळोबार आया, डोळे उघडा, मी आलोय. डोळे उघडा, मी आलोय. निळोबाराच्या लक्षात आलं
तू कयाचा धावा करीत असे देवानं सांगितलं, देवा तुझी वाट बघत नाही रे, मला तुझी काही अपेक्षा नाही, मला अपेक्षा आहे संत महात्म्याची, माझ्या तुकोबाची, महाराजाला भेटायची इच्छा झालेली आहे. हे तुकोबाला तेच करायचे. धुरोणी मी आलो गा, दुःख झाले यावया येथवरी, होते हेची कारण दुर्लभ, पायी झाले दर्शन, विनवितो तुका संता, दोन्ही कर जोडून. विनंती चालू आहे आणि त्या तुकोबरायला ती अवस्था अचानक काय सेवा केली तुकोबाराय? सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, न काही सेवा करताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये अचानक भेट झाली आणि तुकोबारायच्या मुखातून उद्गार बाहेर निघले. ते अभंगाचं पहिलं. धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य अतिशय आनंद तुकोबारायला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला आणि तो आलेला जीवनातला अनुभव सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय समाजाकरता समोर आले. माझ्या जीवनामध्ये संत भेटले. एखाद्या माणसाला दुर्मिळ असणारी वस्तू त्याच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी, तो माणूस प्रत्येकाजवळ जाऊन विचारणार, कस काय बरी वाटते ना, कस काय बरी वाटते ना. मग तो समोरचा म्हणतो, कधी घेतली? काल मिळाली. कधी घेतली? काल मिळाली. तुम्ही टेन्शन न घेऊ, माझं लक्ष जाऊ देत नाही मी तिकडं. तुम्ही एवढे असल्यावर तिकडे कशाला जाईल? विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नाथ महाराजांनी 15व्या शतकामध्ये सांगून ठेवलेला आहे, देव एका पायाने लंगडा. कारण सगळेच माणसं सत्य कर्म करणारे असतात असं नाही. सगळेच जर बजरंग बली झाले
दर्शन कोणी घ्यायचं? विठाला विठ्ठला अतिशय आनंद तुकोबारायला झाला आणि ते तुकोबारा जीवनामध्ये संत भेटीचा प्राप्त झालेला अनुभव आपल्याला अनुवादित करतात. अनुभवे आले अंगारे या जगाले तसे, या जगाले तसे, या जगाले तसे. अनुभवाले अंगात या जगाले तसे, या जगाले असे गायक असे वादक तुमच्यासारखी श्रोते असल्यावर कीर्तन 2 वाजेपर्यंत करायला कुठलाही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. 4 वाजेपर्यंत पुन्हा एक काकड्यावाले इकडे उभेचे टाळ घेऊन विठाला विठाला माणसं वारकरी निष्ठावंत वारकरी त्यांनी प्रपंचावर सोडून दिलं सगळं पाणी. संसाराच्या नावे घालून या शून्य. त्यांना आनंद फक्त परमार्थामध्ये मिळतो आणि म्हणून ते त्यांचं घरचं काम आता मला त्यांचे पोरं माहिती आहेत म्हणून त्यांचे पोरं म्हणतात मला महाराज आता यांचं वय राहिलं का फिरायचं. आता त्याला सवय लागली ते व्यसन लागलंय त्याला ते सोडू शकतात का? नाही सोडू शकत. पहिले वळण इंद्रिया सकल भाव तो निराळा नाही. आता त्यांना ते सकाळी 4 वाजले की ऑटोमॅटिक त्यांच्या शरीरातून काकडा चालू होतो. उठा जागे व्हारे आता काम करतात ते आपल्याला जागा करण्याचं काम करतात. तसं जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनामध्ये संत भेटीचा अनुभव महाराज सांगण्यासाठी सज्ज झालेले आहे. काही गोष्टी सांगता येत असतात काही सांगता येत नसतात. काही अनुभव जीवनातला माणसं सांगतात काही अनुभव सांगता येत नसतो. एक असा अनुभव आहे की तो घेता येत नाही आणि सांगता येत नाही. नंबर 1 चा. नंबर 2 चा असा अनुभव आहे की तो घेता येतो पण सांगता येत. पहिला घेता येत नाही सांगता येत नाही. दुसरा घेता येतो पण सांगता येत नाही. तिसरा सांगता येतो पण अनुभव घेता येत नाही. काही वस्तूच अशा असतात काही घटनाच अशा असतात त्या सांगता येतात शब्दाने पण अनुभव करता येत नाही अनुभव घेता येत नाही. आणि एक अशी वस्तू आहे नंबर 4 तिचा अनुभव घेता येतो आणि तिचा अनुभव समाजाला सांगता सुद्धा येतो. 4 मुद्द्यावर मला तुमच्याशी बोलायचं. तुम्ही बोलत राहा म्हणजे तुम्ही बोलले की मला थोडा आराम मिळतो. तुमचे 2 शब्द होत म्हणजे पुन्हा चांगलं बोलता येतं. प्रतिसाद द्यायचा थोडक्यात. नंबर क्रमांक 1 अनुभव घेता येत नाही आणि सांगता येत नाही. एक मुलगा मला भेटला ते म्हणला महाराज मला समुद्र किती खोल आहे त्याचा अनुभव घेऊन येऊ राहिलो. तुम्ही थांबा 1 तास. मला माहिती आहे समुद्रात गेल्यावर हे मागे येत नाही. समुद्राची उंची मोजण्याची काही गरज आहे का? पण रिकामा माणूस त्याला काय म्हणतात अतिशहाणा त्याचा त्याला फेकली उडी कुठं समुद्रात. 1 तास झाला 2 तास झाला 3 तास झाले. मी म्हणलं आता यायच्या मागे दिसत नाही. घरच्याला फोन केला त्याच्या मी म्हणलं रामू समुद्रात आहे. कशाला गेलता म्हणलं समुद्र मोजायचा होता त्याला किती खोल आहे. अनुभव घेता आला का सांगता आला का? अनुभव घेता येत नाही आणि अनुभव सांगता येत. नंबर 2 अनुभव घेता येतो पण तो सांगता येत नाही.
तुमचं लग्न झालेलं आहे का? दोन झाले दोन झाले. माझे दोस्त आहेत मग. विठाला विठ्ठल बायकोनी घरी शिव्या दिलेल्या अनुभव येतो का? इकडं मंदिराकडे येऊन सांगता येतो का? काहून आला नाही का अनुभव? आल्यावर सांगायला काय हरकत आहे? अशोकराव खरं कसं आहे? याला माहिती ताईचा फोन येत असतो मला. विठाला एखाद्याने चोरी केली बुटाची, अनुभवाला करायला सांगतो का तो माणूस? काहून नाही सांगत? ते व्यवहारिक गोष्ट नाही. पती पत्नीचा संवाद माणसाला रोडवर येऊन सांगता येत नाही, त्याचा अनुभव घेता येतो. मुलाचा आणि वडिलांचा संवाद झाला, व्यवहारिक असेल, बाहेर सांगता येतं का? नाही, कारण शेजारीची 2 एकर घ्यायचं नियोजन चालू असतं, सांगता येत. तसंच परमार्थात सुद्धा अनुभव घेता येतो, पण तो सांगता येत. रामायणामध्ये विश्वामित्राने यज्ञ ठेवला होता आणि त्या यज्ञाचं रक्षण संरक्षण करण्यासाठी विश्वामित्राने राजा दशरथाकडे विनंती केली, वशिष्ठाकडे विनंती केली की माझ्या यज्ञाचं संरक्षण रक्षण करण्याची जबाबदारी ही प्रभू रामचंद्रांनी सांभाळावी, लक्ष्मणाने सांभाळावी, म्हणून मी तुमच्याकडे आलेलो. त्यांनी सांगितलं काहीच हरकत नाही, देव कशासाठी आलेला आहे? धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्माचं रक्षण, साधूचं रक्षण, गायीचं रक्षण करण्याकरता देव अवतीर्ण झाला. विश्वामित्र, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण हे तिघे रस्त्याने चाललेले आहेत. कुठं? त्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी. 60,000 वर्ष ज्या माणसाने तप केलं ते विश्वामित्र होते. सोबत जगाचे प्रभू होते, लक्ष्मण भैया होते. ते काय विचारत होते का द्राक्ष किती आले म्हणून? तत्वज्ञान चालू, तत्वज्ञानावर विचार चालू होता. चालता चालता प्रभूने विश्वामित्राकडे बघितलं, सांगितलं, गुरुजी मला ब्रह्मज्ञान सांगा. विश्वामित्राला घाम फुटू लागला, घाम. ते म्हणले, रामा काय रे? अरे जगाचं ज्ञान तुझ्या जवळ, तू मला विचारतो? ते म्हणले, तुम्हाला माहित नाही गुरु, सद्गुरु शिवाय माणसाच्या जीवनामध्ये बोध होऊ शकत नाही. ते म्हणले, तुझं खरं आहे, अगदी खरं आहे. भक्ताशिवाय आणि देवाशिवाय जमतं का? नाही, शिष्य आणि गुरु पाहिजे. प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभू तुम्हाला उपदेश करायचा आहे, मला करता येत, मी तुम्हाला उपदेश करू शकत नाही. रामा, तुम्ही माझ्याकडून उपदेश करून घेऊ शकत नाही. तुम्ही रघुवंशी आहात, तुम्ही सूर्यवंशी आहात आणि तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार हा ऋषीला नाही. तुमच्या घराण्याचा उपदेश करण्याचा अधिकार गुरु घराणं हे वशिष्ठ ऋषी आहे, त्यांच्याकडे जा, त्यांना विचारा मला ब्रह्मज्ञान शिकवा म्हणून, मला ब्रह्म दाखवा, त्यांना विचार. प्रभू रामचंद्रांना डोळे झाकले, वशिष्ठ ऋषीची आठवण केली. आता हृदय हे आपुले संफाळून या फले, वरी वैसवी पाऊले श्री गुरुंचे. आठवण केली महाराज, आणि आठवण केल्या बरोबर प्रभू रामचंद्र हे वशिष्ठ ऋषीच्या समोर बसलेले. निर्विकल्प ज्ञान असणारच सांगणं चाललेलं आहे, ब्रह्म जाणून घेणं चाललेलं आहे. आणि चालता चालता चालताच रामाची समाधी लागली. राम समाधीमध्ये गेले.
लखन भैया बसलेले आहेत, विश्वामित्र बसलेले आहेत. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले. विश्वामित्राने हाका मारली, रामा, ए रामा. प्रभू रामचंद्र जागेवर होते का? नाही. विश्वामित्राला वाटलं असा समाधीतला राम माझ्या यज्ञाचं रक्षण करू शकणार नाही, मला क्षत्रिय राम लागतो, हातात धनुष्य घेऊन जोडलेला राम लागतोय, यज्ञावर आल्याला संकट घालवणारा राम लागतोय. काय करू आता? प्रभू समाधिस्थ झालेले आहे. विश्वामित्रानं वशिष्ठ महाराजाला विनंती केली अंतःकरणामध्ये, स्वामी, आता राम आमच्या हातात नाही. प्रभू रामचंद्राला वशिष्ठानं जागा केलं आणि जागा केल्याच्या नंतर विश्वामित्राने विचारलं, प्रभू, मी तुम्हाला खूप हाका मारल्या, मी तुम्हाला खूप आवाज दिला. ते म्हणले, मला काय माहिती. ते म्हणले, तुम्ही कुठे गेले होते? ते म्हणले, मी गेलो होतो, हे मला सांगता येणार नाही, हे मला सांगता येणार नाही. अनुभव घेतला पण तो शब्दाने मला सांगता येत. का सांगता येत? त्याचं कारण असं, ब्रह्मवाक्यापर्यंत गेलेल्या माणसानं जर सांगितलं ना, पुन्हा मी बोलतो म्हणल्यावर तिथलं अद्वैत संपून जातं, तिथं पुन्हा द्वैत निर्माण होतं. अहम ब्रह्मास्मी म्हणलं का तर तिथं शिल्लक काही राहू शकत नाही. आणि मी म्हटलं की पुन्हा तो जागेवर आला. कुठं आला? पुन्हा जागेवर आला. म्हणून त्या ठिकाणी अनुभव घेता येतो पण सांगता येत नाही. मुद्दा क्रमांक 3, शब्दाने सांगता येतं पण अनुभवता येत. सश्याला शिंग पाहिलं तुम्ही? आकाशाला फुल बघितलं, गंधर्व नगर बघितलं, वांजेचा पुत्र बघितला. ज्ञानोबराय म्हणतात की ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय उघडा. शशशृंग म्हणजे सश्याला शिंग, का पुष्प, आकाशाला फूल, गंधर्व नगर, झोपडपट्ट्या नाही, आणि वांजेचा पुत्र हे नाहीये. पण ज्ञानोबाराने शब्दाने मांडले. याचा अनुभव घेता येत नाही पण शब्द रूपाने आहेत. शब्द रूपाने जगासमोर ठेवता येतात. मुद्दा क्रमांक 4, या ठिकाणी अनुभव घेता येतो आणि अनुभव सांगता येतो. सेवितो हारा अधिकार आहे. घेता येतो, वाटता येतो. ज्ञानोबरायाने एकट्याने घेतलं. ज्यावेळेस वाटायला बसले ना, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो निती लोकी. एकटा करता का? नाही. दुरितांचे विश्व स्वधर्म सूर्य पाहो. तसंच 4थ्या नंबरला जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये संत भेट झाली.
आणि त्या आनंदात ते सांगू लागले, धन्य का संत भेटी. तुकोबाराच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडे. धन्य वाटू लागलं तुकोबा. का वाटू लागलं? संताची भेट झाल्यानं काय झालं? संताची भेट झाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये बदल होतो. काय होतो? बदल होतो. बदल. कारण संत या मृत्यू लोकांमध्ये बदल करण्याकरता आलेले आहे. अवतार तुम्हा बदल करण्यासाठी आलेले संत आहेत. आणि त्या संत महात्म्याची भेट झाली आणि तुकोबराय म्हणतात धन्य झालो. काय झालो? धन्य झालो. कृत्य झालो. इच्छा केली ते काय मिळालं तुकोबराय तुम्हाला? तुम्ही धन्य म्हणता. संत काय देतात? हे संतासारखं कोणालाच देतात. या संताची देणे कल्प तरुहनी तुने, परिसा परीच आघात देणे, चिंता मनी ठेंगण. कृपादान केले संती. संताची भेट झाली आणि तुकोबराय धन्य मानला. त्याचं कारण असं आहे, जोपर्यंत संत भेटत नाहीत तोपर्यंत माणसाला आपण कोण आहोत हे कळत बघा. वाल्या कोणाला कळलं का? 7 राजन भरेपर्यंत नाही कळलं. जेव्हा नारदाची भेट झाली आणि मग कळलं, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी. वाल्या कोणा करता करतो रे? अरे का पाप करतो? कधी कळलं? महर्षी नारदाची भेट झाल्यावर. कारण संत काय करतात? माझी मज दाविविली निज वस्तू, सद्गुरू ऐके कृपा पूर्ण केली, माझी मज दाविविली निज वस्तू. का? ते ज्ञान पैगा भरवी जरी मनी अति संता या भजावे सर्वशेष. कोण आहे मी हा कोण करावा विचार. कळतं का माणसाला? एक राजा गेला गुरुजीकडे, जे हरी जे हरी जे हरी बसला बाजू. ओळखलं का? गुरुजी म्हणले नाही हो, मला या नांदूर मध्यमेश्वर सर्कलचा राजा आहे मी. एवढ्या वेळेस तुम्हाला पंक्ती दिल्या म्हणजे ध्यानात सुद्धा माणसं ठेवीत नाही. पंक्तीवाले तर ठेवा. आता महाराजाच्या लक्षात आपण नाही राहिलं ते चालत, पण पंक्तीवाल्या ध्यानात ठेवावं लागतं आम्हाला. विठाला राजा म्हणला अरे, आणि जर ते तुझ्याकडे राज्य नाही राहिलं तर मग तू कोण? ते म्हणले मी योद्धा. अरे बाबा तू शूरवीर योद्धा आहे, पण युद्ध चालल्यावर ना, युद्ध जर नसेल तर तुला योद्धा कोण म्हणणार बाबा? ते म्हणले महाराज हेही खरे. कोण आहे तू? म्हणलं मी फुल श्रीमंत माणूस, खूप श्रीमंत, गर्वी श्रीमंत. ते म्हणले पण अरे श्रीमंती टिकूनच असते असं नाही, ती सावली आहे, ती कधी जाऊ शकते. तू कोण? ते म्हणला गुरुजी मला हेच कळत नाही, मी कोण आहे. ते म्हणले तुला हे जे कळत नाही ना, ते कळण्यासाठीच मी तुला सांगितलं की मी तुला ओळखत नाही. तू कोण आहे? मी तो वासुदेव तत्वता. मी कोण आहे? वासुदेव आहे. हे जर तुला कळलं, हे कधी कळतं? संताची भेट झाल्यावर कळतं. बाई सता संताचे संगती.
कळ आले कमळापती आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. हे कधी कळतं? संताची भेट झाल्यावर कळतं. म्हणून तुकोबर आहे धन्य म्हणतात. धन्यवाद देतात. मला माझा परमानंद भेटला. जगद्गुरु तुकोबराला कळलं मी कोण आहे. कोणामुळं? संताच्या भेटीमुळं कळलं. काही माणसं म्हणू लागली महाराज तुम्ही धन्य म्हणता पण काळाला धन्य म्हणतात. काळाला धन्य म्हणता येत नाही. कारण काळाला कोणी धन्यवाद देत का? प्रत्येकाच्या मागे कोण लागलाय? त्या काळाच्या जबड्यातून आपल्याला बाहेर पडण्याची भीती आपण पडू शकत नाही. कारण प्रत्येकाला माहिती आहे याच्या तळक्यात आपल्याला एक दिवस जायचंय. ते कोणालाच सोडत नाही. येत उरो नाही आले इथं कोणी आतापर्यंत थांबलेलं नाही. आपण थांबू का? नाही थांबू शकत. घडी घडी काळ चेक करतो तो शिवाजी राजे. नाही आता विठारा पुढे येतं कीर्तनात असते. चला माग इकडे येत नाही ना तो. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. त्याला इकडे येता येत नाही. कोणाला? काळाला. पण त्या काळाला तुकाराम महाराज धन्यता देतात. धन्य काळ त्याला काय देतात? धन्यता देतात. आणि काळ हा तुमच्या आमच्यावर चालतो. महाराज काळाच्या बाबतीत फार तिखट बोललेले. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय. जगाला काळ खाईल. महाराज म्हणतात मी माझा पाय त्याच्यावर आहे. कशावर आहे? त्या काळाच्या डोक्यावर माझा पाय आहे. तो आमच्या पुढे चाल करू शकत नाही. तो दुड 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 दड 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 दुड 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 दुड. काळ सुटला पळतोय तो. एवढी ताकद आहे. काळ म्हणजे तुम्हाला एक सांगू का? या काळानं आतापर्यंत एकाला सोडलं तर नाहीच नाही. पण त्याच्या चक्रामध्ये कर्म सुद्धा तो करून त्या माणसातून बघून घेतल्याशिवाय राहत सुद्धा नाही. कारण कर्म हे प्रत्येकाला करावं लागतं. एखादा म्हणला मी करीतच नाही. यार तसं होतच नाही. कारण तुझी उत्पत्ती ही कर्मापासून झालेली आहे. कर्मान गच्छती जीव एकहा. आगे कर्मे पुरावे ते सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देह एका. कारण तुझ्या कर्मामुळे तर तू इथपर्यंत आलेला
सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. महाराजांचा पाटा खूप आहे. वा वा. ते साक्षात तुकाराम महाराजच आहेत. त्यांना मान सन्मान ह्या कुठल्याही गोष्टी नाही वा वा. महाराज. जय हो. आणि परमार्थामध्ये खरं कारण तेच आहे. लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या माझ्या समोर फिकर आहे. हे नाही आतून सुरू झालं ते आतून. आतलं करण एकदा हे झालं ना अंतरी ते धावे भावे बाहेर धरविता परी आवरे आतून येत असतं. कर्म हे कोणाला चुकत नाही. आमदाराला नाही, मंत्र्याला नाही, मुख्यमंत्र्याला नाही, पंतप्रधानाला नाही, कोणी असो. अरे देवाला चुकलं नाही रे बाबा. देवाच्या बापाला सुद्धा कर्म भोगावाच लागतं. आणि पूर्वीच्या काळात कसं होतं माहितीये का, लेकानी बापाने केलं तर लेकाला भोगायला लागायचं, किंवा या जन्मात केलं तर पुढच्या जन्मात भोगायला यायचं. आता तसं नाही. देवानी त्यात शॉर्टकट केला, मार्ग काढला, कायदा बदलला आणि इथंच करायचं आणि इथंच फिरायचं. भोग तो न घडे संचिता वारच. जीवनामध्ये जे भोग येतात ना ते आपल्या प्रारब्धाने येतात. मग तो कोणी असो. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला. मग दशरथाला योग झाला असं, सीतादेवीला त्रास झाला असं, हे कर्मामुळे झालेलं. हे आपल्यामुळं नाही किंवा दुसऱ्यामुळं नाही. तसं कर्म दोन प्रकारचं आहे. कर्म दोन प्रकारचं आहे. कर्म करावंच लागतं आणि कर्म भोगावंच लागतं. तुकोबाराय म्हणतात या कर्माला सुद्धा थांबवण्याची ताकद आमच्या साधू संतांमध्ये. प्रारब्ध बदलण्याची ताकद देवात नाही. प्रारब्ध बदलण्याची ताकद कशातच नाही. ती शक्ती आमच्या संत महात्म्यामध्ये आहे. तुम्हाला सगळ्याला माहित असेल विषय, आठवत नाही. ज्ञानेश्वरीचं पारायण चालू इथं. ती ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली त्याची अंतयात्रा चालली. काय चालली होती? अंतयात्रा चालली होती. आणि साईडला माऊली ज्ञानोबाराय बसलेले होते. त्यांची पत्नी सती निघाली होती बर का. बघितलं ती जाता जाता संत महात्मे आहेत. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग गिरीत माऊलीचं दर्शन घेतलं आणि माऊलीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भो. शब्द ऐकला, रडायला लागली महाराज. जोर जोराने रडायला लागली. माऊली म्हणले काय रे असं का? अरे तू दर्शन घ्यायला आली, मी आशीर्वाद दिला, तू रडायला लागली. ती म्हणली माऊली माझे पती गेले, मला पती गेल्याचं दुःख कमी आहे, पण तुम्ही दिलेला आशीर्वाद जर खरा नाही झाला तर संतांचे शब्द खोटे होतील, संतांचं वचन खोटं होईल आणि लोक संतांच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही. माऊली म्हणले काय झालं? पती गेले. काय नाव तुझ्या मालकाचं? ती म्हणली सच्चिदानंद. माऊली जोरजोराने हसायला लागली. एक तर तिला पती गेल्याचं दुःख होतं म्हणून ती रडत होती, आशीर्वाद दिला खोटा म्हणून रडत होती, आणि आता माऊली हसायला लागल्याच्या नंतर कोणता सूर असेल तिचा. म्हणजे माऊली मी तुम्हाला खूप चांगलं समजायचं, खूप मारायचे, तर तुम्ही रडतात माझ्यासाठी का हसतात? माऊली म्हणले मला तुझ्या शब्दाचा असू यायला. तुझ्या मालकाचं नाव सच्चिदानंद आहे आणि सच्चित आनंद कधी मरत नसतो, म्हणून मला हसायला यायला लागलं. माऊली जवळ गेले, सांगितलं सच्चिदानंद बाबा झोप लागली का काय? उठा. महाराज त्या चितेवर टाकलेलं
मेले माणूस जित्ते उठविले, वेळ काळाते घासी बाळा पोटी मायेरी घे. उठवलं, संताची भेट झाली. माणूस मेल्यावर माणसं काय म्हणतात माहितीये? वयच नव्हतं त्याचं जाण्याचं. दुसरा म्हणतो अरे तसं नसतं बाबा, अरे त्याचं नशिबात तितकं होतं, त्याचं आयुष्यात तेवढं होतं. सच्चिदानंद बाबा गेले, पण त्यांचं आयुष्य थांबवण्याची ताकद माऊली ज्ञानोबरामध्ये आहे. थांबवलं आयुष्य, उठवलं आणि सांगितलं बाबा शके 1212 टीका केली. ज्ञानेश्वरी वाचून नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी वाचायची जर असेल वाचावी ज्ञानेश्वरी. जर वाचायची असेल, तुम्हाला वाचायचंच असेल तर काय वाचा? ज्ञानेश्वरी वाचा. हा ग्रंथ लिहा. कर्मामध्ये बदल करण्याची ताकद, प्रारब्धाला थांबवण्याची ताकद ही आमच्या संत महात्म्यामध्ये आहे. म्हणून तर एकनाथ महाराज म्हणतात की त्या काळाला मी धन्यता देतो की ज्या काळामध्ये मला संत भेटले. बरोबर आहे, त्या काळाला महाराज धन्यता देतो. धन्य काळ. काळाचे अनेक प्रकार आहेत. मला तुम्हाला सांगून तेवढा वेळ घ्यायचा नाही, कारण ते मला तिकडून मोबाईल दाखवायला ते म्हणजे 11ला 10 मिनिटं कमी. मला काय तुम्ही म्हणले 1 मिनिटात उलटतो, पण माझी इच्छा आहे की तुम्हाला कमीत कमी अभंगाचं पहिलं चरण तरी समजावं. विठाला विठाला याच्याकरता नियोजन करणाऱ्या माणसाने 8:30ला कीर्तनाचा विना चालू करीत असतात. 9:20 विना चालू झाला. विठाला विठाला. धन्य काळ संत घेतली. काळाकडे बघितल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो की त्याला आतापर्यंत कोणालाही सुट्टी मिळालेली नाही, कोणालाच भेटत नाही. काळाच्या तडाख्यातून एकही माणूस सुटलेला नाही. ज्ञान ज्यापर्यंत माणसापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत माणसाला काळावर मात करता येत नाही. आणि प्रपंचात तसं नाही. कर्म करत असताना माणसाला इच्छा प्राप्त होतात. एखाद्या माणसाला वाटतं मला हे भेटावं, त्याला वाटतं मला ते भेटावं, त्याला वाटतं मला ते भेटावं. परमार्थामधली वस्तू भेटली तर माणसाची अपेक्षा थांबतात आणि प्रपंचामधली वस्तू भेटली तर माणसाची अपेक्षा वाढतात. कुठली वस्तू असू द्या. घोडा जर घेतला ना काठेवाडी तर त्याला खुराक खाऊ घालावा लागतो. त्याला ते वर बसायचं असतं ना, हातातलं लगाम ते बसायचं सगळं घ्यावं लागतं. एक प्रपंचातली वस्तू आली की 10 वस्तू वाढतात. आणि परमार्थामध्ये एक वस्तू मिळाली की सगळ्या अपेक्षा इच्छा पूर्ण होतात. त्या थांबतच नाही. तिथं उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कारण चिंता जी तयार होत असती ती आपल्या अपेक्षामुळे तयार होत असती, इच्छेमुळे तयार होत असती. आणि त्या चिंतेला थांबवण्याचं काम संत करत असतात. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो, एक माणूस असं खांदू लागला डोंगर बुरून काढण्याकरता. डोंगर खणता 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 ते डायरेक्ट एक 10-15 फूट त्याला खड्डा केला. आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला 10 किलोची सोन्याची मूर्ती सापडली. केवढी सापडली? 10 किलोची. लावताना हिशोबात 1 किलोची किती होता? कारण कीर्तनात ते द्यावा लागत नाही, घ्यावा लागत नाही. ते पटवण्याकरता ते उदाहरणं असतात. 10 किलोची मूर्ती सापडली. सगळ्या गावाला कळलं माणूस चांगला होता, इमानदार होता. लोक म्हणजे बरं झालं, अनेक दिवसापासून कष्ट सहन करत होता, आता त्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्ती होईल. ती मूर्ती घरी नेली, त्याला अनेक लोक भेटायला जाऊ लागले, पण तो आनंदी नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले. नुसता डोक्याला हात लावून बसलेला. मित्र म्हणले, का रे बाबा, 10 किलो सोन्याची मूर्ती तुला पुतळा सापडला, तू एवढा दुःखी का? तो म्हणला, तुम्ही पुतळा बघितला? म्हणले, हो.
चांगला बघितला म्हणले हो. त्याच्यावर काय लिहिलं नाही पाहिलं म्हणलं नाही. मुंडकं पाहिलं वर सोन्याचं. ते म्हणले चला मी दाखवतो तुम्हाला. ते तिथं घेऊन गेलं आणि त्या पुतळ्याजवळ नेलं म्हणले वाचा. त्या पुतळ्यावर लिहिलेलं होतं हा 10 किलोचा सोन्याचा पुतळा 10व्या क्रमांकाचा आहे. कितव्या? 10व्या. ते म्हणले मग काय झालं? ते म्हणले मी खांदत होतो तिथं हा 10व्या क्रमांकाचा पुतळा होता पण 9 कुठं गेले? याच्या अगोदरचे 9 कुठं गेले म्हणून तो दुःखी होता. त्याला कळलं का? नाही. कारण काळाचं चक्र तसं. या काळातून जर सुटायचं असेल, प्रारब्धाला जर बदलायचं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात की धन्य काळ संत भेट. संताची भेट झाली आणि मला कळलं कुठलेही संत चालत नाही बा. मी सांगत नाही. संत कुठलेही चालत नाहीत. आता संतावर जर बोलायचं झालं ना तर माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं माऊलीच्या कृपेनं मी एक 5-6 कीर्तन करू शकतो नुसतं संत या शब्दावर. विठाला परंतु तुम्हाला सांगतो या जगामध्ये आता संत आडनावाची लोक भरपूर झाली. आता असं चाललंय आमच्या वारकरी संप्रदायात आपला पोस्टर आपणच छापायचं ना आपणच त्याच्या खाली लिहायचं श्री 1008 महामंडलेश्वर आपणच चिटकायचं. हे संत होत नाही. हे संत नाही. पोटासाठी संत झाले कलित बहुल, झाले कलित बहुल, झाले कलित बहुल. आता काय झालं? गायक चांगले, वाजवणारे चांगले, पण टाइम झाला. 11:15 पुढे जात नाही. तुम्ही घेऊ नका कारण माझा जेवढा वेळ आहे तेवढाच घेणार. विठाला माऊली एका 2 मिनिटात करू आपण. काय बोलणं चालू होतं आपलं? संत. अनेक उदाहरणे संताची. देवतेची संत, देवतेची संत. परंतु तुम्हाला एक 2 मार्मिक गोष्टीचं संत या शब्दावर बोलतो. आपण शाळेत गेल्याच्या नंतर व्याकरण शिकवत असतात मराठीमध्ये आणि एका शब्दाला विग्रह लावत असतात. काय लावत असतात? विग्रह. संत शब्दाला विग्रह लावला. कोणता? स बाजूला काढून घेतलं. खाली काय राहिलं? संत. ज्यावेळेस आपण संताचा उच्चार करतो त्यावेळेस त्याला अ लागून येत असतो सोबत. काय लागून येत असतो? अ. आणि अ लागल्याच्या नंतर खाली काय राहतो? अंत. स बाजूला काढल्यावर काय राहतं खाली? अंत. मग ज्याच्या जीवनातला अज्ञानाचा अंत करता येतो, ज्याच्या जीवनातला 6 कामक्रोधाचा अंत करता येतो आणि ज्याने आपल्या जीवनातले 6 घातलेले आहेत अशाला संत म्हणतात. संत हे विशेष लक्षण नाही. संत ही पदवी नाही. संत ही उपाधी नाही. संत ही अवस्था आहे. अवस्था. काय आहे? अवस्था. ती मोजून मापून चालत नाही. माझी मदत झाली छंद या नामाचा घेतला. ती अवस्था आहे. आणि तुकोबाराय म्हणतात असे संत पाहिजे की ज्या संताच्या जवळ गेलो आपण त्यांचं दर्शन झालं की आपला लाभ झाला. संत दर्शनी कोणता लाभ? पद्मनाभ जोडविला. ज्याच्या करता जग येणं झालेलं आहे त्याचं दर्शन आपल्याला त्या संत महात्म्यामुळे झालं पाहिजे. का? जिथं संत आहे तिथं देव आहे. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे. तो तिथं आहे. म्हणून ते संत धन्य काळ संत आणि भेट. आता
आता संताची भेट हे तुम्हाला सांगतो, आपण भेटी अनेकाची घेतो, पण संत ही भेट फार दुर्मिळ आहे. शैले शैले माणिकम मुक्तिकम न गजे 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 साधून सर्वत्र चंदनम वने वने मुखी अमृत सुखे सेववील असता जाता रवी धरवेल बाह्य वेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेट न होईल. आणि ती भेट झाल्याच्या नंतर महाराजांनी काय केलं तर त्यांचे पाय धरले आणि पाय धरल्यामुळं जीवनात परिणामाचा झाला की जीवनामध्ये असणारा संदेहाची गाठी सुटून गेली. अभंगाचं दुसरं संजयाच्या तुटल्या गाठी, जय हो संजयाच्या तुटल्या गाठी. संदेह